सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मित्रांना मी धन्यवाद देतो। अत्यंत कमी कालावधीची नोटीस देऊन देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल। आज माझ्या समवेत पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित शहराचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफजी आहेत आणि त्याचबरोबर जितेंद्र देहाळेजी, जफरभाई आहेत, अत्तारजी आहेत, सय्यद अक्रम आहेत, अंजलीताई आमच्या त्या ठिकाणी महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। आणि एकंदरच अतिशय गौरवास्पद अशा तऱ्हेचा कार्यक्रम काँग्रेस पक्षानं संपूर्ण देश पातळीवरती हाती घेतलेला आहे। आपल्याला माहीत असेल की 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि ही एक गौरवास्पद अशा तऱ्हेची बाब भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे। आणि त्याचबरोबर एक नागरिक म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ती अभिमानाची बाब तर आहेच, परंतु काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ही बाब अधिक गौरवशाली आमच्यासाठी ह्यासाठी आहे की या देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जर योगदान या देशामधल्या कुठल्याही इतर पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाचा अधिक आहे आणि ते निर्विवाद आहे। प्रचंड मोठा संघर्ष काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला आहे आणि या स्वातंत्र्य चळवळीमधल्या मूल्यातूनच या देशाचा विचार तयार झाला, हा देश तयार झालेला। हा जो भारतीय राष्ट्रवाद आपण त्या ठिकाणी म्हणतो तो स्वातंत्र्य चळवळीशी त्याचा उगम आहे। त्यामधनं जी एक संघर्षातनं जी फुललेली अशा तऱ्हेची विचारधारा आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो। कारण ह्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये सर्व जाती धर्म विसरून एक भारताचे नागरिक म्हणून भारताला स्वतंत्र करण्याकरता त्याच तीव्रतेनं त्याच तीव्र इच्छाशक्तीनं सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार झालेले लोक उतरली होती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचंड मोठा त्याग या देशासाठी केला। गांधीजी अनेक वर्ष त्या ठिकाणी तुरुंगात राहिले, जवाहरलाल नेहरू तुरुंगात राहिले, मौलाना आझाद असतील ते तुरुंगात राहिले आणि त्यामुळे हा केवळ एका धर्माचा एका जातीचा लढा नव्हता, तो सर्वांनी मिळून दिलेला लढा होता। आणि हा लढा तुम्ही जर त्याचं महत्त्व जर पाहायचं झालं तर ते गांधीजींच्या विचारामध्ये आहे। कारण गांधीजींनी या देशामधला जो बहुसंख्य समाज आहे जो राजकीय व्यवस्थेपासून दूर होता, ज्याने केवळ राजेशाही पाहिली होती, संस्थानं पाहिली होती, नवाबशाही पाहिली होती, त्यांना राजकीय व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम हे काँग्रेसच्या नेतृत्वानं गांधीजींनी केलं। ज्या वेळेला 1920 साली काँग्रेसचे नेतृत्व गांधीजींनी हाती घेतलं त्यावेळेला पहिलं जर काम केलं असेल तर या देशामधल्या अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला, काँग्रेसची फी कमी केली आणि छोटातला छोटा व्यक्ती असेल, तो शिक्षित नसेल किंवा तो दलित समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, बालबलुतेदारांचा असेल, महिला असतील, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात जेव्हा तो चरखा फिरत होता त्यावेळेला त्या चरख्याच्या माध्यमातून ते ब्रिटिशांचा विरोध करत होते। एक फार मोठं स्थित्यंतर हे गांधीजींच्या विचारातनं झालं। मिठाचा सत्याग्रह करताना प्रत्येक गोरगरीब व्यक्ती तो मीठ जेव्हा उचलायचा त्यावेळेला ब्रिटिशांचा विरोध करायचा। त्यामुळे केवळ विशिष्ट वर्गाच्या हातामधली असलेली सत्ता किंवा त्या ठिकाणी राजकीय व्यवस्था ही जनसामान्याच्या हातामध्ये देण्याचं काम जर कुठलं केलं असेल तर काँग्रेसच्या गांधीजींच्या विचारामधनं केलं आणि त्याच विचारातनं हे देशाचं संविधान उभं राहिलेलं आहे। ते न्याय समता बंधुता ही जी तत्व त्या ठिकाणी या संविधानामध्ये आणली गेली, जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, ते जे संविधान आहे ते याच तत्वांवर आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेसने या स्वातंत्र्य संग्रामामध्ये केलेलं योगदान हे प्रचंड महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी गौरवास्पद अशा तऱ्हेचा क्षण आहे। आणि त्यानंतर देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्याच विचारामधनं काँग्रेसनं देशाच्या प्रगतीचे पावलं उचलली आणि त्यामध्ये कोणी मागे राहू नये हा जो विचार आला, समतावादी दृष्टिकोन आला, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन, जो अज्ञानामध्ये असलेला समाज त्या ठिकाणी पिचत असलेला त्याला विज्ञानवादी दृष्टिकोन दिला, शिक्षित करण्याचं काम केलं, त्या ठिकाणी सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे ह्या भूमिका घेतली, ती काँग्रेसच्या विचारातनं घेतलेली आहे। आणि म्हणूनच या गौरवास्पद अशा तऱ्हेच्या क्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत
आझाद या क्षणाचा त्या ठिकाणी सेलिब्रेशन करण्यासाठी आझादी गौरव यात्रा हाती घेतलेली आहे आणि ती प्रत्येक जिल्ह्यामधनं होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर तर ती होतच आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये 75 किलोमीटर पदयात्रा हाती घेण्यात आलेली आहे आणि ती औरंगाबाद शहरामध्ये देखील आता जाणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये देखील जाणार आहे. आणि याचा रूट जो आहे कसा असणार आहे, कशा पद्धतीचे असणार आहे ते आपल्याला लवकरच त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. आणि 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सातत्यानं ही पदयात्रा झाली. प्रत्येक मोहल्ल्यामधनं, प्रत्येक त्या ठिकाणी विभागामधनं, प्रत्येक नगरामधनं, प्रत्येक रस्त्यावरनं ही यात्रा जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच ही यशस्वी व्हावी या दृष्टिकोनातून काँग्रेसचं तमाम नेतृत्व, तमाम कार्यकर्ते जिकरीनं यासाठी लागलेले आहेत. आणि आमचं आव्हान आहे की ही केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नाही, तर यामध्ये जनसामान्यांनी देखील त्या ठिकाणी सहभाग नोंदवला पाहिजे. कारण ही गौरव यात्रा ही नागरिक म्हणून भारताच्या आपल्या त्या ठिकाणी सगळ्यांची आहे. आणि एकंदरच कोणीही आपल्या आयुष्यातला थोडा वेळ, 1 तास तरी देखील या पदयात्रेबरोबर चालावं. हा प्रवास जो आहे हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा प्रवास आहे आणि हे आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. ही निश्चितपणे अत्यंत यशस्वी आजच संध्याकाळपर्यंत तो तुम्हाला आज चर्चा झाली आत्ता आम्ही त्याच्यामध्ये काही थोडेफार पद्धतीनं काही सल्ले आले. प्रदेश अध्यक्ष स्वतः या ठिकाणी 11 तारखेला येणार आहेत आणि ते या पदयात्रेमध्ये सामील होणार आहेत, स्वतः सामील होणार आहेत आणि त्यांचाही रूट त्या दृष्टिकोनातून योग्य पद्धतीचा केला जाईल आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं ही यात्रा उत्स्फूर्तपणे साजरी व्हावी हा त्याच्यामागचा प्रयत्न आहे. राहता राहिला 9 ते 15 तारखेपर्यंत 75 किलोमीटर. 9 ते 15 75 किलोमीटर हा एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटरचा एक फार मोठा असं क्षेत्र होतं आणि ती पदयात्रा चालणार आहे. त्यामुळे त्याचं नियोजन ह्या पद्धतीनं होणार आहे. नाही, हा घर घर तिरंगाचा बघा. पहिली गोष्ट अशी की तिरंगा फडकवणं ही सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे, याच्यात कुठल्या तरीची शंका आहे. प्रश्न असा आहे की ज्यांनी 52 वर्ष आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवला नाही, ज्यांनी तिरंगा हा अशुभ मानला, जाहीरपणे त्यांनी भूमिका घेतली होती की 3 रंग 3 आकडा अशुभ आहे, त्यांना आता जर तिरंग्याची आठवण होत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. आमची काय, हा तिरंगा तर काँग्रेसच्या विचारात नाही या देशाला मिळालेला आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो अभिमानाचाच पदच आहे. फक्त एवढंच आम्ही त्या ठिकाणी सांगू प्रत्येकाला की इव्हेंटबाजीच्या पलीकडे या क्षणाला पाहिलं पाहिजे, राजकीय दृष्टिकोनातून कुणीही पाहू नये, हीच आमची त्या ठिकाणी भावना असेल. आणि त्यामुळे हे तिरंग्याचं सेलिब्रेशन करत असताना त्या तिरंग्याचा त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर कुठे अवमान होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. ती प्रशासनाची देखील तशाच तऱ्हेची जबाबदारी आहे आणि ती माझं मत आहे की नागरिकांची देखील आहे. कारण असं होतं की 15 ऑगस्ट नंतर अनेकदा किंवा 26 जानेवारी नंतर ते तिरंगे खाली पडलेले दिसतात, कुठेतरी त्या ठिकाणी त्याचा चुकीच्या पद्धतीनं त्याचा हे केलं वापर झालेला दिसतो. ते होता कामा नये, ही सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या. आणि त्यामुळे इव्हेंटबाजीच्या पलीकडे ही एक राष्ट्रीयत्वाची भावना आहे, ते राष्ट्रप्रेम आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते राष्ट्रप्रेम केवळ 15 ऑगस्टपर्यंत राहता कामा नये, त्यानंतर राहावं. हर घर व्यक्ति को एक व्यक्ति को काम, ये भी जरूरी है. संविधान हर घर संविधान क्यों या आता हा तो राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे या संदर्भामध्ये आम्हाला राजकारण त्या दृष्टिकोनातून आणायचं नाही. परंतु हा 75 वर्षाचा प्रवास जो झालेला आहे, ज्या जगामध्ये भारतातली संविधान निर्मिती हे आश्चर्य मानलं जातं. कारण त्याच वेळेला जपानचं संविधान झालं ते अमेरिकेनं तयार केलं होतं. या देशामधलं संविधान या भारतीयांनी स्वतः मिळून त्या ठिकाणी तयार केलेलं संविधान आहे आणि त्याची जी ध्येय जी निर्धारित केलेली आहेत ती जास्त महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच या देशामध्ये कोणी मागे राहू नये, प्रत्येकाला समान अधिकार मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. आज दुर्दैवानं या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये या संविधानातल्या तत्वाला ठेच पोचवण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आमची एक निश्चितपणे एक अपेक्षा आहे की घर घर तिरंगा हा कार्यक्रम सगळेजण या देशामधले करतील
परंतु त्याबरोबर या तिरंग्यानं दिलेली जबाबदारीची जाणीव या सरकारला आणि ज्या प्रमुख राष्ट्रीय जो पक्ष आहे आता सत्तेमधला सत्ता त्याला लवकरात व्हावी, लवकरात लवकर याची आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा सगळं भाजपने एकदम हायजॅक करून टाकलेलं आहे. काँग्रेस एवढं उशिराने का झाली होती? नाही, एक लक्षात घ्या की खाली जी ही असतात ते जास्त वाचतात. लक्षात आलं ना? म्हणजे जी खाली भांडी असतात त्याचा आवाज खळखळाट फार असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण आहे. त्यामुळे आज देशामध्ये ज्या पद्धतीचं कुप्रशासन गेले 8 वर्ष आपण पाहतोय, या देशातल्या एकंदर सर्व समाजांना विघटित करण्याचं काम, द्वेष तिरस्कार भरण्याचं काम एके ठिकाणी केलं जाते, जाणीवपूर्वक केलं जाते. दुसरीकडे आर्थिक दृष्टिकोनातून हा देश मागे पडत चाललेला आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी महागाईचा प्रश्न आहे. त्याचबरोबर या देशामधल्या जनतेमध्ये विषमता प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय. केवळ काही निवडक लोकांच्या हातामध्ये या देशाचं अर्थकारण दिलं जाते. ही जी मूलभूत प्रश्न आहेत समाज व्यवस्थेशी निगडीत, त्याच्यावरती यांना उत्तर नसल्यामुळं राष्ट्रवादाचे ढोल त्या ठिकाणी पिटायचे ही यांची मानसिकता राहिलेली आहे. गेले 8 वर्ष आपण इव्हेंटच पाहतोय. तर त्यांच्या दृष्टिकोनातून 75 वर्ष या देशामधले हा इव्हेंट आहे. आमच्या दृष्टिकोनातून ते राष्ट्रभक्ती आहे आणि पुन्हा त्या ध्येयाची जाणीव आम्हाला त्या दृष्टिकोनात होती, जी ध्येय आम्ही संविधानामध्ये निर्धारित केली. आपण कुठे पोहोचलो 75 वर्षामध्ये आणि आम्हाला कुठे जायचं आहे. आज दुर्दैवानं गेल्या 8 वर्षामधला प्रवास हा या देशाच्या एकंदर संविधानिक विकासाच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी थांबवण्याचाच प्रयत्न झालेला नाही, तर त्याला रिव्हर्स गिअर लागलेला आहे. पुन्हा त्या ठिकाणी अधोगतीकडे प्रवास चालू आहे. दलित, मुस्लिम, ओबीसी समाज हा काँग्रेसचा प्राण आहे. अशा वेळेस तुम्ही संभाजीनगरला पाठिंबा देता का? काँग्रेसची काय भूमिका आहे? बघा, मॅडमनी मंत्र्यावर कारवाई करायला सांगितलं होतं. अशा वेळेस काय झालं? नेमकं भूमिका काय? एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नाही, हा प्रश्न होऊन द्या एकदा. तोच प्रश्न आहे. मिनिमम प्रोग्राममध्ये हा नसताना होता. महाविकास आघाडी सरकारची जी शेवटची बैठक झाली त्यात काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोधाची भूमिका का घेतली? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या. अशोक चव्हाण सुद्धा नाही, एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेसची भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट त्या ठिकाणी आहे, देश पातळीवरती आहे. आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या नामांतराचा विरोध त्या ठिकाणी करतो. कुठल्याही तऱ्हेचं नामांतराने प्रश्न त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे सुटत नसतात. ही भूमिका ही कायम भूमिका होती. त्यामुळे विशिष्ट शहराचं नाव बदलावं त्याच्यासाठी वेगळी भूमिका असं नाही. नामांतराच्या प्रक्रियेला विरोध काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे आहे. अशाच पद्धतीचं नामांतर ज्या विचारानं हे लोक करतायत त्या विचाराला आमचा विरोध त्या ठिकाणी कायम राहिला, जो भाजपनं देशपातळीवरती केला. कारण भविष्यामध्ये अशाच तऱ्हेचे त्या ठिकाणी नामांतर जर झाली तर आताचे जे शासक नावं देत आहेत आपल्या स्टेडियमला ती देखील काढण्याची प्रक्रिया पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकते. याची जाणीव भारतीय जनता पक्षाने दिलेल्या म्हणजे ठेवली पाहिजे की ज्या पद्धतीने गुजरातच्या स्टेडियमला नाव दिलं गेलं ते नाव देखील कायम राहील ही भविष्यातली त्या ठिकाणी जनरेशन ठरवणार आहे. त्यामुळे ही जी काही आता ते बीज रोवत आहेत या पद्धतीची त्याची फळं त्यांना पुढच्या कालावधीमध्ये चाकायला मिळतील. राहता राहिला मी सांगतो तुम्हाला, म्हणजे मी कुठल्याही प्रश्नापासून आजपर्यंत कधी पळालेलो नाही. लक्षात घ्या, विषय असा आहे की ह्याच्या मागची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेस पक्षानं ज्या वेळेला महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या करता पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला या देशामधली जी परिस्थिती आहे ती विपरीत आहे याची जाणीव काँग्रेस पक्षासह या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. ज्या वेळेला लोकशाही संकटात असते, ज्या वेळेला या देशामधले सुनामी झालेली आहे, अशा वेळेला विपरीत परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं गंडांतर या देशावर आहे. लोकशाही संकटात आहे हे मान्य करून त्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो. त्यावेळेला शिवसेनेचा विचार हा वेगळा आहे, त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी सातत्याने विरोध करत आलेलो आहोत. हा विरोध काही त्या ठिकाणी कालावधीपुरता बाजूला ठेवण्यात आला होता आणि ज्या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षानं प्रामाणिक प्रयत्न केले. त्यासाठी ज्या पद्धतीचा त्याग हा महाविकास आघाडीच त्या ठिकाणी सरकार स्थापन करताना केला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत केला आणि त्याचं का केला हे आज महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. कारण भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीचं गंडांतर याच्यावर आलेलं आहे, आज अस्थिरतेच्या या पूर्ण त्या ठिकाणी वादळामध्ये वावटळीमध्ये आज महाराष्ट्राला टाकलं. आज कॅबिनेट देखील त्या ठिकाणी फॉर्म होऊ शकत नाही, मंत्रिमंडळ विस्तार देखील होऊ शकत नाही. ही अस्थिरता कशातनं आलेली आहे तर यांच्या सत्ताच्या लालसेमधनं आलेली आहे. या देशामध्ये विरोधी पक्षच राहू नये या मानसिकतेमधनं आलेली आहे. या देशामध्ये लोकशाहीमध्ये कोणाचा आवाजच उचलू नये
यासाठी आलेले आहे. आणि त्याकरता महाविकास आघाडी टिकण्यासाठी शेवटपर्यंत त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या बाहेरचा विषय शेवटच्या क्षणावरती आमच्यासमोर आला होता. आणि त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की आमची भूमिका ही या सरकार टिकवण्याची तर पहिली होतीच, परंतु संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणं हे शक्य नव्हतं. कारण संभाजी महाराजांबद्दल खरं प्रेम कारण शिवरायांनी या देशाला खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता शिकवली. त्यांच्या विचारातनं या धर्मनिरपेक्षता ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील पुढे नेली गेली, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक जाती धर्माचं मिळून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य होतं. ते हिंदूंचं स्वराज्य नव्हतं, हिंदुस्थानाचं त्या ठिकाणी स्वराज्य होतं. त्यामुळे संभाजी महाराजांचं नाव आल्यानंतर त्याला विरोध करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आणि एकंदरच या बाबतीमध्ये अगोदर चर्चा झाली पाहिजे होती अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. प्रश्न एवढाच आहे आमच्या दृष्टिकोनातून की याच्या पलीकडे ज्या पद्धतीनं देशामध्ये संपूर्णपणे एक वरवंटाच फिरवण्याचं काम चाललेलं आहे, ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी ईडीच्या किंवा या तपास यंत्रणाचा मारा चाललेला आहे, आवाज बंद करण्याचा त्याचा विरोधी पक्षाचा त्या ठिकाणी त्यांचा डाव आहे, आणि दुसरीकडे देश रसातळाला घेऊन चालण्याचा प्रयत्न ते करतायत, त्याचा विरोध हे अधिक महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाला पुढच्या कालावधीमध्ये सत्तेत येता येऊ नये, नरेंद्र मोदी जे पुढचे 2024ला पंतप्रधान होऊ नयेत, महाराष्ट्रामधलं भाजपचं सरकार हे पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे दूर व्हावं, जे भाजपचं गंडांतर आहे ते दूर व्हावं, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील. आणि त्यासाठी एकजूट करणं हीच एक त्या ठिकाणी उपाय आमच्या दृष्टिकोनातून दिसतो आणि त्याच्यासाठी आमची प्राथमिकता आहे. संभाजी महाराजांच्या नावाला विरोध होऊ शकत नाही म्हणजे तुमचं त्याला पाठिंबा आहे असं नाही. एक लक्षात घ्या, संभाजी महाराजांचं नाव एकीकडे म्हणता तुम्ही का आम्ही विरोध करू शकत नव्हतो संभाजी महाराजांच्या नावाला. दुसरीकडे म्हणता महाराष्ट्रामध्ये एक स्पष्ट तुम्ही सांगा. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की या देशामधल्या विपरीत परिस्थितीची जाणीव ही प्रत्येक नागरिकाला असण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच एकंदरच छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे देशामधल्या कुठेही देत असेल तर त्याचा आनंद त्या ठिकाणी आहे. त्याच्यात कुठलीही म्हणजे त्याच्यामध्ये शंका बाळगण्याचं काम नाही. शंका कोणाला बाळगायची असेल तर ती बाळगायची आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला, ज्यांचे आदर्श जे होते सावरकर आणि गोळवळकर यांनी संभाजी महाराजांना बदफैली म्हटलं होतं. यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. खंडो बल्लाळाच्या बहिणीवरती वाईट नजर होती असं कोण म्हणालं होतं? गोळवळकर म्हणाले होते. आणि ते आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांबद्दलचं प्रेम आम्हाला जर सांगणार असतील तर आम्ही त्यांना मान्य करू शकत नाही ना. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी दीक्षा दिली समाज, त्या दीक्षेवरती आपण चाललेलो आहोत. त्यांच्या संभाजी महाराजांचं योगदान प्रचंड मोठं आहे, तर त्यांच्या नावाचा विरोध कोणी करू शकत नाही. प्रश्न असा आहे की नामांतरच व्हा त्या ठिकाणी, या भूमिकेचा आमचा तात्विक विरोध होता, लक्षात घ्या. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये लोकशाही टिकवणं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हा आमची प्राथमिकता आहे ही. आणि त्याकरता आम्ही आमच्या विचारधारेला बाजूला त्या ठिकाणी ठेवून देखील महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो पाहता तो किती महत्त्वाचा होता हे आता लोकांना कळत असेल. या भूमिकेमुळे काँग्रेसच्या या भूमिकेमुळे औरंगाबादच्या मुस्लिम समाजावर मोठा परिणाम झाला. राजीनामे पण दिले, राजीनामे एमआयएम असल्यामुळं त्याचा फायदा जास्त होतो. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, मी आपल्या माध्यमातून जाणीवपूर्वक या गोष्टी सांगू इच्छितो. एमआयएम असेल किंवा भारतीय जनता पक्षासारखे पक्ष, या दोन्हीचा आम्ही विरोध करतो. जितकी एमआयएम त्या ठिकाणी आरडाओरडा करायला लागेल तितका भारतीय जनता पक्षाला देशामध्ये फायदा होतोय, ही वस्तुस्थिती आहे. याची जाणीव जर कुठल्याही कार्यकर्त्यांना नसेल तर तो विचारांनी प्रेरित झालेला कार्यकर्ता नाही. दुसरी गोष्ट अशी की आजच्या परिस्थितीमध्ये देशाचा इतिहास हा केवळ एकाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. हा जो इतिहास आहे, हा आज ज्यावेळेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तो इतिहास या देशामधल्या वैदिक धर्माचा देखील इतिहास आहे, बुद्ध धर्माचा देखील इतिहास आहे, मुस्लिम धर्माचा देखील इतिहास आहे, या देशातल्या ख्रिश्चनांचा देखील इतिहास आहे, या देशातल्या पारशांचा देखील इतिहास आहे आणि सर्व जातींचा इतिहास आहे. त्यामुळे या देशामध्ये जे राज्य करणारे लोक होते ते केवळ एका समाजाचे, एका प्रदेशाचेच होते असं नाही. प्रत्येक प्रदेशाने या देशावर राज्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्या इतिहासाचं गांभीर्य, त्याचा त्या ठिकाणी एकत्रित सखल त्या ठिकाणी त्याची गुंफण ही काँग्रेस पक्षाच्या विचारातनं झाली. आणि म्हणूनच भारतीय राष्ट्रवाद जो गांधीजींच्या विचारातनं आला त्याला हे हिंदू राष्ट्रवादी सातत्याने विरोध करत होते.
त्यामुळे हे विचार जर आपल्या कार्यकर्त्यांना कळत नसेल तर मला असं वाटतं की जे लोक गेले त्यांना त्याकडे अज्ञान आहे. आमच्या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंद देखील म्हणाले होते, हे लक्षात घ्या. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं काय होतं की या देशामधला शहाजहान जे मुघल सम्राट होते ते त्यांना जर कोण परकीय म्हणत असेल तर त्यांच्या कबरीमधली त्या ठिकाणी त्यांची जो मृतदेह आहे तो देखील थरथरेल, हे स्वामी विवेकानंद म्हणाले. 1857चं समर लिहिलेलं आहे, पुस्तक लिहिलं, त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेलं आहे की अगोदर काय झालं म्हणून आता मुसलमानांबद्दल द्वेष त्या ठिकाणी ठेवणं हे महामूर्खपणाचं आहे. सावरकरांचं वक्तव्य, आज ते पाळतायत का हे लोक, बोलतायत का? यांना सावरकर पण मान्य नाही, यांना केवळ सत्ता मान्य आहे. आणि त्या सत्तेसाठी या देशामधल्या एकंदर लोकांना वेठीस धरण्याचं काम जर होत असेल त्यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्याची, काँग्रेसच्या नेत्यांची जी जबाबदारी आहे ती आम्ही त्या ठिकाणी पार पाडत आहोत. आम्ही आमच्या सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहोत. घाबरून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा. मला असं वाटतं की ह्या ज्या वावड्या उठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न भारतीय जनता पक्ष सातत्यानं करतोय. अशोक चव्हाणांचं नाव जास्त आहे. नाही, ह्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे अशा तऱ्हेच्या कुठल्याही बातम्यांचा निषेध करतो आहोत. कारण हे भाजपच्या गोटातनं सातत्यानं सोडल्या जातात जाणीवपूर्वक संभ्रम तयार करण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे, महाराष्ट्राला किती काळ अस्थिर ठेवणार आहे. म्हणजे सातत्यानं सांगतात की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु तारीख नहीं बताएंगे. जसा मंत्रिमंडल विस्तार करेंगे तारीख नहीं बताएंगे. अब तक 37 हो गया. प्रश्न असा आहे की आज जे मंत्र्यांचे अधिकार आहेत ते तुम्ही सचिवांकडे देत आहे. यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असणार आहे? सावंतसाहेब औरंगाबादचा जो मुस्लिम समाज, जो काँग्रेसचा बेस होता, मुस्लिमांचा हिस्सा, दोनच वोट बँक होते की काँग्रेसला सतत केंद्राकडे गेली. आज या नामांतराच्या प्रश्नामुळे सामान्य मुस्लिम हा दुरावला गेला. पहिली गोष्ट अशी की ज्या लोकांनी संभ्रम पसरवण्याचा, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, नाही मी बोलतोय ना, आज तुमच्या माध्यमातून हा संदेशच ते देतोय मी. ज्या लोकांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची क्षमता काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी ते लोक मदत करत आहेत ह्याची जाणीव ही या समस्त नागरिकांनी ठेवली पाहिजे. आज या देशामध्ये भाजपाचं सरकार आणण्यासाठी ज्यांच्या या कट्टरतेच्या विचाराचा त्या ठिकाणी मदत होते त्यांना जवळ करण्याने काय होणार आहे? आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील बदलण्याची सोडून द्या, महाराष्ट्राचा काय महापौर बनवण्याची देखील त्याची क्षमता नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. नाही, प्रश्न तो नाही. औरंगाबादला मुस्लिमांची संख्या भरपूर आहे. अशा वेळेस काँग्रेस पक्ष माफी मागणार का संभाजीनगर मुद्द्यावर? नाही, काय नाही माफी. बघा, पहिली गोष्ट मी जे सांगितलं हे पूर्णपणे त्या ठिकाणी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे सांगितली. याच्यामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिले, त्याचा काय संबंध आहे? आज तुम्ही कुठे मला तर अधिकृतपणे अशा पद्धतीची कुठल्या या सगळ्या, पहिली गोष्ट लक्षात घ्या, अफवा पसरवल्या जातात कुठल्या पद्धतीनं, माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. आज काँग्रेस पक्षानं जी भूमिका घेतली होती ती संपूर्ण लोकांसमोर आहे. आम्ही जे म्हटलेलं आहे आजच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या समोर, सगळ्यांसाठी, पत्रकारांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी एकच प्राथमिकता असली पाहिजे की या देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये. आणि ती येताना दिसते आहे. याच्यापेक्षा कुठल्याही तऱ्हेची कुठल्याही गोष्टीला महत्त्व देण्याची गरज नाही. लोकशाही टिकेल तर विचार टिकेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कायम राहणार आहे का? ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी आणि सेना एकत्रित काँग्रेस. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आमचा हा जो विचार होता तो सत्ताकरणाच्या पलीकडचा होता. सत्तेसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष गेला नव्हता. काँग्रेस पक्ष या देशामधलं लोकशाहीवरचं संकट बघून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं या देशामध्ये धर्मांधता पसरवतंय, लोकांना एकमेकांपासून त्या ठिकाणी दूर करते, या देशाला कमजोर करतंय, त्यावेळेला काँग्रेस पक्ष स्वस्थ बसू शकत नव्हता. आणि म्हणून काँग्रेस पक्षानं आपली जबाबदारी आहे की अशा निकराच्या परिस्थितीमध्ये, या विपरीत परिस्थितीमध्ये, ज्या वेळेला या देशावरती सुनामी झालेली आहे, सगळ्या संस्था त्या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, अशा वेळेला काँग्रेस पक्षाने जे योग्य वाटलं त्यावेळेच्या परिस्थितीला त्या अनुरूप निर्णय घेतलेले आहेत. आणि त्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावेळेला तुम्ही म्हणलं होतं की शिवसेनेचा आमचा विचार, आम्ही एकत्र विचाराचे नाहीच आहोत. ही तर पूर्णपणे ठामपणे आम्ही सांगणारी गोष्ट आहोत, विचारांचं नाही आहोत. परंतु लक्ष या वेळेला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व दूर करणं हे काय एकमेकांचं एकच आहे. तेव्हा जेव्हा लक्ष एक असतं त्यावेळेला या गोष्टी नंतर निस्तरता येतात. पहिली गोष्ट त्यांना बाजूला करणं ही प्राथमिकता आहे. ती प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक नागरिकाची आहे. औरंगाबादकरांची देखील तीच आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला ताकद देणं
हे आजच्या काळाची गरज आहे. मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही याचं अनालिसिस काय आहे? काय मंत्रिमंडळाचा विस्तार मी याच्यावरती म्हटलेलं होतं की आज ज्या पद्धतीनं एके ठिकाणी कोर्टाच्या वाऱ्या चालू आहेत, दिल्लीच्या वाऱ्या चालू आहेत, त्या पार्श्वभूमीवरतीच हे पाहायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जनतेला कळलं असेल की ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये चर्चा चालू आहे त्यातनं या सरकारची बाजू किती कमजोर आहे. ही कुठल्याही नैतिकतेचाच नव्हे तर कायद्याचा देखील आधार न घेता हे सरकार स्थापन केलं गेलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष फोडण्याचाच प्रयत्न केला जातो. यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकेल? लोकशाहीचं वस्त्रहरण समोरासमोर चालू आहे आणि त्यावेळेला या देशातल्या जनतेनं कृष्णाचं त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी अपेक्षा जनतेकडनं. हे वस्त्रहरण होऊ देता कामा नये. हे समोरासमोर सरकार पाडली जात आहेत, आणली जात आहेत. सगळ्यांचे त्या ठिकाणी वाऱ्या पाहतोय आपण. गुजरातमधनं गुवाहाटी जात आहेत. ते काय हॉटेल काय झाडी हे पाहतोय आपण. ही भाषा लोकशाहीमधली आहे का? त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे जनता पाहते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आमची तीच अपेक्षा आहे. मला असं वाटतं की तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. यावरती मी बावनकुळे म्हणाले की आमची 400 जागा प्लस जी तयारी आहे त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमच्या दृष्टिकोनातून निवडणुकापेक्षा या देशातली महागाई कधी होईल त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. या देशातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळेल, त्याचबरोबर या ठिकाणी या देशामधल्या ज्या पद्धतीनं अनाचार चालू आहे, दुराचार चालू आहे, तो कसा त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवता येईल. आमचा आवाज किती बंद करण्याचा दुसरीकडे प्रयत्न का होते? जर तुमच्या 400 जागा आहेत लक्षात घ्या, 400 जागा होणार आहेत तर विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर का केला जातोय? नाही असं नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेला ईडीच्या कारवाईच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं त्यावेळेला समस्त विरोधी पक्ष संसदेमध्ये देखील उभा राहिला आणि महागाईच्या संदर्भामध्ये सगळ्या विरोधी पक्षाची एकच भूमिका आहे. कोणी म्हणणार नाही महागाई बरोबर आहे, केवळ भाजप म्हणते महागाईचा या देशात नाही म्हणून. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता शहर अध्यक्षाचा राजीनामा स्वीकारलेला नाही अशा वेळेस तुम्ही विसूबाईला कंटिन्यू ठेवणार आहे का? मला असं वाटतं की आता तुम्ही 11 तारखेला ह्या संदर्भामध्ये आजचे ते आमचे अध्यक्ष आहेत. 11 तारखेला प्रदेश अध्यक्ष स्वतः आहेत. त्यामुळे या सगळ्या बाकीचे जे काही तुमच्या मनामधले प्रश्न आहेत त्याचे निराकरण ते करतील. कुठल्या ते बघा लक्षात घ्या, काही महिन्यांपूर्वी संजय राऊतांनी सांगितलं होतं की माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मला संदेश दिला जातोय की हे सरकार पाडा नाहीतर तुमच्यावर कारवाई करू. आज ती कारवाई होताना दिसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आणि ज्या लोकांच्यावरती कारवाई व्हायसाठी म्हणजे प्रक्रिया सुरू होती ती लोक लगेचच भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेल्यानंतर ती कारवाई थांबताना दिसते. देशात काय चाललंय जनतेने ओळखून घ्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.